शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। माहिती अधिकार कार्यकर्ता भारत चव्हाणवर जीवघेणा हल्ला। काळा रुमाल बांधून आलेल्या चौघांनी केलेल्या मारहाणीत चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार। तोंड बांधून आलेल्या 4 ते 5 जणांनी माहिती अधिकार कार्यकर्ता भारत चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज 10 जुलैला बुलढाणा शहरात घडली। शहरातील जयस्तंभ चौकाकडून कारंजा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चहाच्या हॉटेलजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली। भारत चव्हाण हे बेसावध असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला। खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। त्यांच्या डोक्यावर रॉडने वार केल्याने डोक्यातून मोठा रक्तस्राव होत होता व रस्त्यावरही रक्त सांडले होते। यावेळी विकास वाघोदे नामांक युवकाने चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली। तथापि हल्ला करून हल्लेखोर ताबडतोब फरार झाले। घटनेनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गंभीर अवस्थेत असलेल्या श्री चव्हाण आणि वाघोदे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारत चव्हाण यांनी प्रशासनातील काही अधिकारी तसेच काही कर्मचाऱ्यांविरोधात माहितीच्या अधिकारामधून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली असल्यामुळे त्यांच्यावर कुणीतरी डाव ठेवून हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे। सदर जिल्हा परिषदच्या मागच्या बाजूला चहावाल्याच्या हॉटेलजवळ भारत चव्हाण यांना अज्ञात 4 व्यक्ती मारत होते। त्यांच्या हातामध्ये फायबरचे डंडे होते आणि त्यांना जीवे मारून टाकण्याची भाषा करत होते। मी त्यांना भारत चव्हाण यांना बचाव करण्यासाठी गेलो असता त्यांनी मला सुद्धा मारहाण केली, माझा बोट फ्रॅक्चर केला। त्यांनी चेहरा बांधलेला होता काळ्या कलरचा रुमाल। 4 व्यक्ती होते ते। माझं नाव विकास वाघोदे।